हे बघ दिव्या, म्हणजे तू आता देसाईंच्या घरची सून होणार आहेस असं म्हणून मी तुला काही टेन्शन देत नाहीये, पण एक विचारते, ही जी मुलगी मगाशी तुमच्या घरातून गेली ती तुझी मैत्रीण नाहीये ना? नाही नाही, आई म्हणाली तसं शेजारी राहते ती, असं काही फारसा संबंध नाही आमचा. म्हणूनच सांगते, म्हणजे शेजारी राहते, मैत्रीण असूच शकते, पण एक गोष्ट सांगते, अशा मुलींपासून जरा सावध राहा. नाही नाही, ती आणि माझी मैत्रीण शक्यच नाही. तसंही ती मुलींमध्ये राहतच नाही, ती मुलांचे कपडे घालून मुलांसोबतच फिरत असते. खरं सांगितलं तर मला अजिबात आवडत नाही अशा मुली, म्हणून तुम्ही काळजी करू नका. तुझी खात्री आहे मला, खूप समजूतदार आहेस तू, पण एक मोठी म्हणून मी तुला सावध केलं. चल येते. होय, तुम्ही अजिबात काळजी करू नका. काळजी तर तिच्या घरच्याने, कुठल्या तोंडाने सांगतील की ही मुलगी आमची आहे म्हणून. बरं चल. काय गो शिवा, काय झाला? आज मूड खराब दिसतोय. अप्पर मला सांग, मी कधीतरी दिव्याच्या लग्नात काही अडथळा येईल असं काही केलंय का? ए शिवा, एडी आहे काय? काय पण काय बोलते? शिवा, तू किती केलंय तिच्यासाठी? हा ना. अगं पण शिवा, कोणी काय बोललं का तुला? नाही, कोणी काही बोललं नाही, पण तिच्या लग्नासाठी मी एवढं सगळं करते, पण तिला का मला तिच्या लग्नापासून लांब ठेवायचे काही कळत नाही. आता पैशांची गरज होती तेव्हा मी ती रेस पण जिंकून आणली. हे बघ शिवा, तू उगाच मनाला लावून घेऊ नकोस. नाही रे, मला सगळं कळतंय, पण आईलाच असं वाटतंय ना, तसं वाटूच शकतं दिव्याला. पण आज तर दिव्या एकदम तोंडावर येऊन बोलली माझ्या की तू मला प्रॉमिस दे की माझ्या लग्नात काही करणार नाहीस, येणार नाहीस. त्याचं जरा वाईट वाटलंय मला. अगं पण शिवा, तू तुझा विचार कर ना ग. हा, म्हणूनच मी म्हणतोय शिवा, तू स्वतःचा विचार करायला शिक. आता ती दिव्याताईच बघ, ती विचार करते ना स्वतःसाठी काय चांगलंय काय वाईट आहे. तसा तू विचार केला तर बिघडलं काय? असं नाही आहे रे. हे बघ शिवा, ते जे तुला बोलतात ते चुकीचं आहे, पण मला असं वाटतं तू त्यांच्या बाजूने पण विचार करायला हवास. काही काय बोलतो रे? अजून काय समजून घ्यायला पाहिजे तिने? शिवा सख्खी बहीण आहे तिची, असं बोलतं का बहिणीला? ए स्टेपनी, तुला काय माहिती नाही तर मध्ये मध्ये बोलू नको. काय रे आपण? आम्हाला सगळं माहितीये. अरे तू थांबा रे बाबा. मला कळते की या सगळ्याला काही ना काहीतरी कारण असणार आहे, पण एवढंच की मला जरा वाईट वाटलंय. पण सोडा हा विषय, जाऊ द्या, होईल ते काय. तुम्ही काम करा, मी आले. चला येते मग. आजी, तुम्ही पण काळजी घ्या तब्येतीची. भेटू. अहो पण तुम्ही काहीच नाही घेतलं, असंच निघालात. ठीक आहे हो, एवढं काय महत्वाचं आहे का ते? आता घरीच भेटू. चला येते. काय ग, तुझं काय झालं तोंड फुगवायला? अगं काय झालं, काय विचारतेस? बघितलं नाहीस तू? जे व्हायला नको होतं तेच झालं. अगं पण झालंय तरी काय? आज त्यांना शिवाबद्दल कळलं असतं तर? कळलं असतं तर काय होणार होतं? कधी ना कधी तरी कळायला पाहिजेच होतं तेच नाही. आणि हे बघ दिव्या, ती पोर सुद्धा या घरातलीच आहे. नाटकं नाही करायची सांगून ठेवते. वंदे, आज चांगली संधी चालून आलती, का नाही त्यासनी सांगितलंच खरं काय आहे ते? भैयाजी नाही सांगायचंय.
का? मी तुला स्पष्टपणे सांगतेय, मला शिवा माझ्या लग्नात कुठेच नकोय. आई, तुला माहितीये त्या मला काय म्हणाल्या? त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं की तू शिवासारख्या मुलींपासून लांब राहा. मग तुम्ही आज त्यांना खरं सांगितलं असतं तर हे लग्न मोडलं नसतं. बरोबर आहे दिव्याचं. आपण इतक्यात नाही सांगू शकत हो त्यांना काही. वंदे, अगं कधी पातुरे लपून ठेवणार आहेस तू? का आयुष्यभर तेच सांगणारच नाहीयेस? अहो आई, एकदा लग्न झालं ना की मी स्वतः पाहिजे तर त्यांच्याकडे जाऊन त्यांना सगळं खरं सांगेन, हातापाया पडून माफी मागेन त्यांची. पण आता काही नको. हे बघ आई, लग्न होईपर्यंत शिवा माझ्या लग्नाच्या आसपास सुद्धा नको. तुम्हाला सिरियसनेस नसेल पण हे माझं आयुष्य आहे. आणि बाई आजी, लग्न झाल्यावर तुला कोणाला काय सांगायचं ते सांग, पण प्लीज लग्न होईपर्यंत कोणाला काहीही बोलू नकोस. काय बोलतीस ग तू? अगं काय पोर आहे. वंदे, मी त्या रमा अक्काच्यात जाऊन येते. तिचं काहीतरी काम आहे म्हणून बोलवलंय तिनं. कठीण आहे या पोरीचं. आई पाय दुखायला लागलेले. हा हा. आई 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 आई. अरे यार, म्हातारीला लागला यार कॉल. आई गे, जीव गेला माझा. मेले नो. ही बॉल देणार नाही तर. डोळे फुटले तुमचे. मेल्या नव्हते. आई, बॉल खेळताय, लागला की माझ्या हाताला. डोळे कुठे गेले तर तुमचे? दिसत नाही बाई तुम्हासने? सॉरी, बॉल द्या ना. काय म्हणला? सॉरी म्हणलो. सॉरी गेला तुझा मसना. सॉरी म्हणतोय मला. मला लागलेल भरून देणार आहेस काय? बघ बघ कसं झालंय ते. हो बाई आजी, आता शिवाची आजी म्हणून किती बोलाला, काय बी बोलाल. शिवाचा काय संबंध त्या? मला लागलंय म्हणताना मी बोलणारच. देवान चांगली इतके डोळे मेल्या दिलेत तुला. दिसत नाही भाई? म्हातारी माणसं इथनं चालत असतात. म्या म्हातारी नाही हे सोडून दे आता. पण लहान पोरं पण चालत असतात इथनं. केसरी लागलं तर काय करणार तुम्ही? जाऊ द्या ना आजी, चालता येत आहे ना तुम्हाला. मग आता तर बॉल द्या. चालता येत नाही तुम्हाला. बॉल द्या आता. मेल्या बोलायला पण येत नाही. बॉल दे आता. मला सांगतोय देत नाही. देत नाही. काय करायचं ते करा. आजी द्या ना. हो आजी द्या ना. आणि आम्हाला बोलताय, तुम्हाला दिसत ना आम्ही इथं खेळतोय ते. कशाला इथून यायचं? ए झिपऱ्या, आधी ते केस असे आलेत ना ते बांध, हा, आणि मग बोल. मेल्या डोळ्यावर येत आहेत म्हणून दिसत नाही तुला मला लागलेला बॉल. हो आजी, बाद झाला आता. द्या बॉल. जा तुम्ही. काय देत जा. काय करायचं ते कर. आवाज काय करताय आजी? मागे रा. काय चाललंय काय? हा? काय अक्कल नाही का? असं बोलतात माझ्या बाई आजीशी? अगे शिवा, या आजीच मुद्दामून मधनं आली. ए शाण्या, इथून ना वस्तीतली हजारो लोक जातात. त्यांना काय बोलत नाही ते? आणि क्रिकेटचं काय एवढं सांगतो रे? 2 मिनिटं थांबता येत नाही? अगं तू जा बाई, गॅरेज मध्ये जाऊन गाड्याच रिपेअर कर. क्रिकेटचं काय कळणार आहे तुला? ए भाई, तुला काय कळत नाही ना, तू बोलू नको. आणि चल लावतो मॅच. आता हरवतो की नाही बघ तुला. जातोय की आम्ही. काय झालं तुम्ही? हो आजी, तुम्ही एक काम करा. काय? तुम्ही शिवाला ना घरी घेऊन जा आणि हातात बांगड्या भरा त्याच्या. कारण क्रिकेट हा खेळ बांगड्या भरणाऱ्या हातांचा नाही, तर माझ्यासारख्या मर्द पुरुषांचा खेळ आहे.
बांगड्या भर. तू ना आता लावच मॅच. मग बघते कोण बांगड्या भरतं आणि कोण नाही ते. ठीक आहे. अगं तू ढेकला होशील मॅच मग आमच्या बरोबर. लोक काय म्हणतील, पिंट्या शेट कोणाबरोबर मॅच लावतो? शिवा बरोबर. शिवा बरोबर म्हणजे एका पुरी बरोबर मॅच लावतो. घाबरला का रे? हा घाबरला? ओ आजी आजी कशाला उगाच. अगर ऐकाय काय आवाजी जावा ना घरी. कशाला जावा? हा कशाला जावा? खाली डोसक्यात माझ्या शिवाल जर काही बोललात आणि तिची पुण्यांदा जर कळ काढली तर एकेकाची तंगडी ठेवीन तोडून. ए शिवा, मॅच घेतली तुझ्या बरोबर. काय करायचं ते कर. चल. नाही तर काय. चल. हाय, तुम्हाला काही मदत हवी आहे का? अगदी देवासारखे धावून आलात तुम्ही. कुठे सोडू का तुम्हाला? हो, मला जरा पुढच्या टर्न पर्यंत सोडता का? शुअर, व्हाय नॉट. अहो माझं कर्तव्य आहे ते. काय? मदत करणं माझं कर्तव्य आहे. ओ अच्छा, थँक्यू. सर, मॅडम. अरे 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 थांब 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 थांब. पळतोयस कुठे? आम्हाला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. साहेब, मी खरंच काही नाही केलं. मी उगाच आपली गर्लफ्रेंडला फिरवायला म्हणून गाडी काढली होती. मी काही नुकसान नाही केलंय गाडीचं, शपथ सांगतो. आता आम्हाला काय माहित तू गाडीचा नक्की कशासाठी वापर करतोयस ते. नाही मॅडम, असं नका म्हणू. मी खरं सांगतोय तुम्हाला, खरंच. ठीक आहे, माफ केलं तुला. पण आता जर आम्ही तुला नोकरीवरून हकलवून द्यायला नको असं जर वाटत असेल ना, तर तुझ्या गर्लफ्रेंडचं होणारं लग्न तुला मोडावं लागेल. हो, असं कसं? पण म्हणजे ती तर लग्न होऊन तुमच्याच घरात येणार ना. मग सुहास, पोलिसांना फोन कर जरा आणि ताब्यात घ्यायला सांगायला. नाही 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 नको प्लीज, असं नका करू. नका करू. मी ऐकतो. हा, मग नसत्या चौकशा बंद कर. तुला तुझी नोकरी हवी आहे ना? नाहीतर नोकरी आणि छोकरी दोन्ही गमावून बसशील. नको सर, ती हवी आहे मला. ठीक आहे, मी तयार आहे. मी सांगते आणि मी जे सांगते ते लक्षात ठेवायचं. त्या दिव्याला कन्व्हिन्स करायचं हे लग्न मोडण्यासाठी. हो, तिला कन्व्हिन्स करायला जरा पैसे लागते. म्हणजे मला नको आहे सर पैसे, मला नको आहे. पण दिव्याला कन्व्हिन्स करणं सोपं नाही आहे. हो, फार कठीण आहे. अशी ऐकणाऱ्यातली नाही आहे ती मुलगी, म्हणून पैसे. सुहास, हे पैसे घ्यायचे आणि तिला कन्व्हिन्स करायचं. आणि तिला असं कन्व्हिन्स करायचं की तिने हे लग्न स्वतःहून मोडलं पाहिजे. आता तिला काय समजवायचं हे तुझं तू बघ, पण हे लग्न मोडलंच पाहिजे. ठीक आहे, मी करतो काहीतरी. उतर. गाडीत उतर. हो. सॉलिड. दिव्या पण आणि पैसे पण. इसे कहते हैं सोने पे सुहागा. प्रॉब्लेम सॉल्व. अरे प्रॉब्लेम सॉल्व. अरे शिवा कुठे आहे? अरे शिवा कुठे? शिवा, प्रॉब्लेम सॉल्व. अहो, आवाज काय चाललाय?
काय? आपल्याला प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळालंय बघ, आपली प्रश्नांची उत्तरं मिळाली, क्रिकेटची मॅच. अगं शिवा, ते पिंटे शेट आणि त्याचे गँग मगशी ह्याची तर तयारी करत होते. हा काय? आईच्या गावात 50,000चं बक्षीस आला. म्हणजे वस्तीतल्या मुलांचं शाळेचं सगळं गणवेश, वया, पुस्तकं सगळे येतील याच्यात. व्हाईट डन. आपण ना त्या पिंटा शेटला दाखवून देऊ की क्रिकेट काय असतं ते. बघ तू. म्हणजे नेमकं काय दाखवून द्यायचं शिवा त्याला? अरे शिवा, तो पिंट्या तुला काय बोलला काय सांग मला. तुम्ही शिवाला ना घरी घेऊन जा आणि हातात बांगड्या भरा त्याच्या, कारण क्रिकेट हा खेळ बांगड्या भरणाऱ्या हातांचा नाही, तर माझ्यासारख्या मर्द पुरुषांचा खेळ आहे. पण शिवा, आपल्यामधलं कोणीच एवढं भारी क्रिकेट खेळत नाही ग. आणि आपल्याला ना एक पूर्ण टीम लागणार. टीम काय, टीम बनवू की आपण, त्याचं काय एवढं टेन्शन नाहीये. पण त्या पिंटा शेटला हरवून दाखवायचं आपण, सगळ्यांनी. एक मिनिट शिवा, आपण 6 जण आहोत आणि आपल्याला आणखी पाहिजेत 5 जण. कुठून आणायची? चल 2 मुलं मी आणतो, नो प्रॉब्लेम. ए, मी पण एखादा आणू शकतो. हा हा, पण आता अजून 2 जण कुठून आणायची? आता काय करायचं? सापडली 2 लोक. कोण? अरे गेस करा. अगं कोण सांग ना. हा, आपल्या वस्तीतले ती 2 मुलं. एक नंबरचे फट्टू आहेत, बिलकुल क्रिकेट येत नाही त्याला, आणि माझ्या एवढीच आहेत तरी सुद्धा. अरे नाही रे बाबा, ती नाही. मग कोण आता? अरे छकुला आणि मांजा. यस, है ना? ते दोघं. त्यांना क्रिकेट बिकेट काय येत नाही का? ए येडे, अरे क्रिकेट कोणाला खेळता येत नाही रे. हे बघ शिवा, तू बोलव त्यांना, बिनधास्त बोलव. आणि अगदीच जर येत नसेल ना, तर आपण विकेट किपर वगैरे म्हणून ठेवू ना त्यांना. हा, आपलं काय जाते. ठीक आहे, असू दे. ऐक, मी ना कॉल करून आपली टीम रजिस्टर करतो. ओके, मी या दोघांना फोन करते. हा फोन कर, पण त्यांना बॅटिंग बॉलिंग काय नाही मिळणार. बोल. यावेळेस ना पिंट्या शेटचा मात चांगला जिरू आपण आता. हा, मागच्या वेळीचा पाऊंचर ना कमी पडला असेल त्याला. हा, मागच्या इथे पाऊंचर कमी पडला असेल, मग आजीला बॉल लागला तेव्हा पळून आला असेल. ए यार, तो लहान आहे म्हणून त्याला काय पडलं? अरे आपण आरामात टाका. आता बघ गुगली बघ. ए भाई, अरे काय गॅंग, काय चाललंय? की टुर्नामेंट मध्ये भाग बी घेता की काय? अरे काय करेक्ट ओळखतात रे बाई आपल्याला. ए आशू, तू गेस करू नका, मग ही अडकवते आपल्याला. अरे ए शिवा, कशासाठी बोलवलंय? अरे खरं आपल्या वस्तीत आहे ना क्रिकेटची मॅच आहे, आणि आम्हाला 2 लोक कमी पडतात, म्हणून मला आणि मांजाला गल्ली क्रिकेट खेळायला बोलवलंय तुम्ही? करेक्ट. मी काय बोललो होतो ना, अडकवलं ना. अरे आमचा काय संबंध, आणि असं अचानक कोण खेळतं? वेळ नाही, आम्हाला काम आहे त्या. बरं जरा 1 मिनिट थांब, सगळं सांगते. अरे काय माहितीये का, ऐक, वस्तीतील जी पोरं आहेत ना, त्यांना ना खरंच गरज होती. त्यांच्याकडे ते शाळेतला युनिफॉर्म, पुस्तकं, अजून ते कंपास पेटी वगैरे घ्यायला काही पैसे नाहीयेत. आणि अचानक ही मॅच समोर आली. म्हटलं काय हरकत आहे भाग घ्यायला, घेऊया ना. म्हणून मग आम्ही ठरवलं भाग घ्यायचं. आणि काय माहितीये का, तुमची पण मदत होईल आम्हाला. अरे चालेल, चल. अरे ये भाई, तू जरा थंडा घे. काय तू भैसटलाय काय? आधीच घरी राडे चाललेत कामावरून, आणि परत इथे टाइमपास केला तर भाऊ चिडतील.
ए मांजा भाई काय भाव खातोय, चल ना तयार हो ना आता. अरे आपला गेम आहे भाई. तू मग काय शिवा यांचं नेहमीच आहे हा. हे नेहमीच आहे. भाऊंशीच बोलायचं आहे ना, मी बोलेन हवं तर चालेल का? अरे काही टेन्शन नाही, तू चिल. आपण या लहान मुलांना वह्या पुस्तकं याला मदत करतोय कळल्यावर भाऊ आपल्याला शाबासकी देतील, ओरडणार नाही. तुला कन्फर्म आहे भाऊ चिडणार नाहीत, आणि भाऊ चिडले तर तू सांभाळून घेशील? अरे मी गॅरंटी देतो 100%. मला काही प्रॉब्लेम नाही, मला तर उलट खेळायला आवडतं. चला चला तयारीला लागूया, उद्या स्पर्धा आहे. उद्या? हा. ऐन वेळी बोलवता रे तुम्ही. अरे काय प्रॉब्लेम आहे, उद्या पिंट्या शेटच्या गँगचा धुरळा